सतीश गावडे याच्याकडून 5 नारळ तोरण आणि 1 किलो पेढे ठेवले ते तू बांध करून घे रे महाराजा. होय महाराजा. सांगितल्याप्रमाणे तिथं काम झाले रे महाराजा. होय महाराजा. ही अडचणी क्लेश जी काय भांडणं वगैरे असतील ती नष्ट होऊन दे. गीत होळी दे. काम करून घे रे महाराजा. होय महाराजा. तब्येती सुधारणा कर रे महाराजा. होय महाराजा. वेलकम टू माय व्लॉग. सालाबादप्रमाणे यावर्षी होळीच्या खड्डा खणायची सुरुवात झालेली आहे. आत्ताच आज आहे संडे, तो जरा लवकर जसं पोरांना टाईम मिळतो तसे करतात ते. आता होळीचा खड्डा खणू, मग आहे आपली गुरुवारी होळी, तेव्हा येतील आज बाकीचे. चला चालू आहे होळी खड्डायचं काम. आता जवळजवळ हा इकडे आला वाटतं. होळीचा दगड आला का रे? आला बघा, आला होळीचा दगड आला. दरवर्षी त्याच्यावर पूजा वगैरे सगळं केलं जातं, तो आलेला आहे दगड. हा बघा, आता काय फायदा नाही. लहान मुलांची पण गर्दी झालेली इकडे, उत्साह. नमस्कार मंडळी. खड्डा बघा बऱ्यापैकी खणून झाला आहे. असा खड्डा खणायला खूप कमी लोकांना मिळत असेल, आमच्या नशिबात आहे सध्या तरी. महाराजा. होय महाराजा. सालाबादप्रमाणे ही सेवा करतोय ती तू पावन करून घे. होय महाराजा. सुखी देव. 12 गावच्या 12 मानगडी, 12 गावच्या वेशी, 12 शहराच्या 12 आजी सगळ्यांना तू सांभाळून घे. सर्वांना तू सुखी ठेव, सर्वांचं तू कल्याण कर. हे तुझ्या लहान मुलं वयस्कर माणसं तुला हे करतात, मान देत आहेत, ते तू पावन करून घे रे महाराजा. होय महाराजा. तसंच आमच्या बिल्डिंगमध्ये रहिवाशांच्या काय मनोकामना असतील पुरा कर रे महाराजा. पुरा करेल. होय महाराज. पाठव इंस्टा. पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन अशा व्हिडिओमध्ये. आज आहे होळी. आज होळीचा 2025 तो आत्ताच जे गाणं झालेलं आहे. आपले मित्र गाणं होतं जे आमचे घरमालक असतात चाळीचे, त्यांच्यासाठी गाणं होतं. तिथं पहिला मान घेऊन आम्ही केलेलं आहे आणि आता पुढे होळीसाठी. आता पुढे होळीचे जमले ते बघा, बघत असतात सगळे जमले आहेत मित्र. आज जरा आहे माझ्या लास्ट इयर सारखी. लास्ट इयरला जो तुम्ही प्रतिसाद दिला ना आपल्या याला, हां आलो. चलो बाय बाय. आपण डायरेक्ट आता तिकडेच भेटू. चलो बाय. आता सालाबादप्रमाणे होळीची आता पूजा चाललेली आहे आणि आता ही पूजा झाली की चाळीतले सगळे मेंबर जमा झालेत आणि नंतर मग ते नारळ आणि जसं त्यांना जमेल पेढे वगैरे ते होळीमध्ये होळी देवतेला देतील ते. आणि पुढे आपला होळीचा कार्यक्रम चालू होईल. तर आता पूजा होते होळीची, त्यानंतर एक एक करून चला. आता ऑलमोस्ट सगळी पूजा झालेली आहे. आता होळी दहनाचा कार्यक्रम सुरू होत आहे. महाराजा. हो महाराजा. योगेश भरसावळे आणि 1 किलो पेढे आणि श्रीफळ ठेवले तो तू पावन करून घे रे महाराजा. हो महाराजा. मुलाच्या तब्येती सुधारणा होते रे महाराजा. हो महाराजा. मनोकामना पुऱ्या कर रे महाराजा. हो महाराजा. सगळे जे नारळ आणि पेढे देतात होळीसाठी ते इकडे बाबल काका आणि आपले आप्पा खूप वर्षापासून इकडे सगळ्याचा स्टॉक असतो. आणि आता हा प्रसाद म्हणून आम्ही सगळीकडे वाटणार आहे. परिवाराकडून दीपक आंबेडकर परिवाराकडून आंबेडकर परिवाराकडून श्रीफळ सालाबाद श्रीफळ ठेवलेला आहे. महाराजा. मनोकामना पुऱ्या कर रे महाराजा. होय महाराजा.
नमस्कार मंडळी. आता सगळ्यांनी आपापल्याप्रमाणे नारळ, श्रीफळ आणि पेढे होळीमध्ये होळीला अर्पण केलेले आहेत. अशा प्रकारे या होळीमध्ये सगळ्यांच्या आयुष्यामध्ये जे काय अडी अडचणी, क्लेश, जी काय भांडणं वगैरे असतील ती नष्ट होऊन जाईल हीच होळी देवतेकडे आपली प्रार्थना. तो अशा प्रकारे होळीच्या सणाची सांगता आत्ताच होत आहे असं आपण समजू. पुढे काय असेल दाखवायचं तर दाखवा. आता आहेत मित्र सगळे भेटले. तो आता चलो बाय बाय.